पुढील to the post of Chairman of the Maharashtra Legislative Council. माननीय सदस्यांना विदित आहे की महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती श्री रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाची मुदत दिनांक 7 जुलै 2022 रोजी संपुष्टात आली असल्याने विधान परिषदेचे सभापतीपद रिक्त आहे. म्हणून महाराष्ट्र विधान परिषद नियमातील नियम 6 मधील तरतुदीस अनुसरून माननीय राज्यपालांनी सभापती पदाच्या निवडणुकीसाठी दिनांक 19 डिसेंबर 2024 हा दिवस निश्चित केला आहे. महाराष्ट्र विधान परिषद नियमातील नियम 6(2) अन्वये सदस्यांनी मांडावयाच्या प्रस्तावांची लेखी सूचना श्री जितेंद्र भोळे सचिव 1 कार्यभार महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांच्याकडे कक्ष क्रमांक 012 तळमजला नवीन इमारत विधान भवन नागपूर येथे बुधवार दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजण्यापूर्वी पोहोचेल अशा प्रकारे देणे आवश्यक आहे. प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी दुपारी 12:05 होईल. आता 93 काय मला फक्त माहिती हवी आहे की ही निवडणुकीची घोषणा जाहीर झालेली आहे. फक्त या निवडणुकीच्या उमेदवारीचा क्रायटेरिया समजून घ्यायचा आहे की तो सदस्य असला पाहिजे या सभागृहाचा, परंतु ज्यांच्यावरती डिस्क्वालिफिकेशन पिटिशन ऑलरेडी पेंडिंग आहे आणि ज्याचा अजून सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय लागलेला नाही आहे आणि डिस्क्वालिफिकेशन पिटिशन पेंडिंग असताना तो सदस्य या उमेदवारीसाठी पात्र ठरू शकतो का? जरा असेल तर रुलिंग देऊन टाका. याच्यावरती तपासून घेऊन आम्ही योग्य त्या पद्धतीने रुलिंग आज किंवा उद्या देऊ. पुढे बोल असेल दिसत. दोन 2022 साली संपलेला होता. सेक्शन 6 खाली निवडणुकीची प्रक्रिया राबवत असताना तो किती कालावधीमध्ये ही निवडणूक घेणं बंधनकारक आहे याचा खुलासा सुद्धा होणं गरजेचं आहे. कारण 2 वर्ष या ठिकाणी जर निवडणुका झाल्या नसतील तर त्या ठिकाणचा असलेला या सभागृहातला सभापती पदाचा रिक्त असलेली जागा ही न भरणं हे कायदेशीररित्या योग्य आहे का? आता पण खुलासा व्हावा. बघा, याच्यावरती आपल्याकडे सभागृहात बऱ्याच वेळेला चर्चा झालेली आहे, परंतु तरी अशी काही विहित मुदत नाही आहे की 3 महिने किंवा 6 महिन्यात हे पद भरलंच पाहिजे अशा संदर्भामध्ये. पण तरी या दोन्ही बाबी सन्माननीय सदस्य अनिल परब यांनी जी उपस्थित केली ती आणि सन्माननीय शशिकांत शिंदे यांनी केली, त्याच्यावरती आम्ही संपूर्ण अभ्यास करूनच हा निर्णय सरकारने खरं तर घेतलेला आहे. पण तरी सभागृहाच्या मध्ये आपल्या सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही याच्या संदर्भामध्ये आज किंवा उद्या या संदर्भामधला जो निर्णय आहे तो जाहीर करू. ठीक येतील, जरा 2 मिनिटं थांबा. आज मंगळवार दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी मान्य केलेल्या महाराष्ट्र विधान परिषद नियम 93 अन्वय सूचना सभागृहाच्या पटलावर ठेवल्याचे मी घोषित करत आहे. 101 विशेष घ्यायचे आता पण पटलावर ठेवायचे का घ्यायचे? आता घ्यायचे. बरं, विशेष उल्लेख घेते मी. 20 आहेत विशेष उल्लेख, पण आपण घेऊया. दुसरं कामकाज नाहीये तर त्यांचं नावं आहेत दिलेली. तर श्री किरण सरनाईक वाटलेत का? माननीय सभापती महोदया, बाकी कामकाज घेते ना. काय नाही असं नसतं. तुम्ही इकडे येऊन बसा. आदरणीय सभापती महोदया, या विशेष उल्लेखाद्वारे मी एका प्रश्नावरती लक्ष केंद्रित करू इच्छितो.
दिनांक 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील अघोषित तसेच अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना टप्पावाढ देण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांचे विविध प्रकारची थकिते देयके मार्च अखेरीस निकाली काढण्यासाठी निधीची तरतूद करणे आवश्यक आहे. सभापती महोदया, दिनांक 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक प्राथमिक शाळेतील 52,324 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव अनुदान टप्पा लागू करण्यासाठी जवळपास वार्षिक 1100 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये सध्या 20%, 40%, 60% अनुदान घेत असलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यावरील 49,562 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व त्यांना वार्षिक खर्च 935.43 कोटी रुपये तसेच शासन निर्णय 12/2, 15/2 व 24/2/2021 नुसार अपात्र ठरलेल्या मात्र 30 दिवसाच्या आत त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांवरील जवळपास 5,990 कर्मचारी यांना 107.10 कोटी व अद्यापपर्यंत मंत्रिमंडळाच्या निर्णयात समाविष्ट नसलेल्या अघोषित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जे 20% साठी पात्र झालेले आहेत असे 2,714 कर्मचारी यांना 57.20 कोटी व सैनिक शाळेवरील 40 शिक्षक यांना 20% अनुदान देण्यासाठी 1.02 कोटी असे एकूण 52,324 कर्मचाऱ्यांना वार्षिक खर्च 1100 कोटी होणार आहे. सन्मान्य सभापती महोदया, या कर्मचाऱ्यांना 1 जून 24 पासून वाढीव टप्पा देण्यासाठी संच मान्यता तसेच त्यांच्या निकषाची पडताळणी सुरू आहे. या कारवाईची औपचारिकता पार पडेल, परंतु त्यांना लवकरात लवकर वेतन मिळण्यासाठी 1100 कोटीची तरतूद करणे गरजेचे आहे. या पुरवणी मागणीद्वारे मी शासनास विनंती पुरवणी करतो मागणी की नाही आहे वाचत, आपण विशेष उल्लेख दिलाय. हो विशेष उल्लेख वाचायचा आहे. पुरवणी मागणीचं तुमचं टिप्पण तुम्ही चुकून नका वाचू. हो, या ठिकाणी साहेब, वरील 1100 कोटी रुपयाची रक्कम तरतूद करून अंशतः अनुदानित तसेच अघोषित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव टप्पा लागू करण्यासाठी निर्णय घेण्यात यावा. तसेच माननीय सभापती महोदया, मागील 3 ते 4 वर्षापासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नाही आता तसेच वैद्यकीय देयके आपली 97 दिली आहे ना तुम्ही सरनाईक साहेब, तुम्ही 97 दिली आहे ना. मग आता हा विषय झाला, आता अजून 19 आहेत विशेष उल्लेख. तर विशेष उल्लेख म्हणजे एक थोडक्यामध्ये अर्धा पाऊण पान असतं. तरी मी वर उल्लेख केलेले याच्या तातडीने वेतन अनुदानाचे तरतूद करून या शिक्षकांना दिलासा देण्यात यावा एवढी मी विनंती करत आहे. सन्माननीय मिलिंद नार्वेकर. मालाड पश्चिम येथील सुंदरनगर परिसरात इन्फंट जीएस स्कूल, राधाकृष्ण इंटरनॅशनल स्कूल, दालमिया कॉलेज व इतर महाविद्यालय सुद्धा आहेत. या परिसरात नर्सरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सतत ये जा चालू असते, परंतु या परिसरात शाळांजवळील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डबल पार्किंग उभी करण्यात येतात. परिणामी या परिसरामध्ये जीवघेणी वाहतूक कोंडी होत असते. विद्यार्थी व पालक यांना शाळा गाठण्यासाठी फार अडथळा पार करावा लागतो. खासगी वाहने सुद्धा इथे उभी असतात, शाळेची पण खासगी वाहने उभी असतात. विद्यार्थी रांगेत रस्ता ओलांडत असतात, तरी एखादा भरधाव जर ट्रक किंवा काही आला तर मोठा अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्या परिसरामध्ये वाहतुकीची जी कोंडी आहे ती सोडवण्यासाठी तातडीने शासनाने उपाययोजना हाती घ्याव्यात. फार मोठं ऑपरेशन तुम्ही पूर्ण केलेलं आहे. सभागृहात विशेष उल्लेख वाचून बसा. श्री सुनील शिंदे नाही आहेत. सुनील शिंदे. श्री विक्रांत पाटील. निरंजन डावखरे. राज्यातील विद्यमान मेडिकल कॉलेजमधील काही विभागांच्या अध्यापकांना नवीन मेडिकल कॉलेजमध्ये रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांची सध्या नियुक्ती असलेल्या कॉलेजमध्ये तुटवडा निर्माण होणार आणि त्याचबरोबर राज्यातील अकोला, गोंदिया, नंदुरबार, सिंधुदुर्ग, धाराशिव येथील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक तसेच सहाय्यक प्राध्यापकांना भंडारा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उसनवारी तत्वावरती पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहे. अशा प्रकारे 10 पेक्षा अधिक वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापकांना नव्याने सुरू होणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे प्राध्यापकांची उणीव विद्यार्थ्यांना वाचणार आहे. त्यामुळे नवीन सुरू
करण्यात आलेल्या महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची नवीन भरती सुरू करण्याबाबत शासनाने कारवाई करावी ही विनंती मी या विशेष उल्लेखाच्या माध्यमाने सभागृहाला करत आहे. ठीक आहे. श्री जगन्नाथ अभ्यंकरजी. संस्थांच्या प्रस्तावास अनुसरून मोठ्या प्रमाणात इंग्रजी माध्यमाच्या शाळांना स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर परवानगी दिल्या जाणे, नजीकच्या परिसरात शाळांची उपलब्धता असताना नवीन शाळांना परवानगी दिल्यामुळे अकारण स्पर्धा निर्माण केल्या जाणे, इंग्रजी माध्यमातून अध्यापन करण्याची पात्रता धारण करणारे शिक्षक उपलब्ध नसलेल्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना परवानगी देऊन तेथील मराठी, उर्दू, हिंदी माध्यमाच्या शाळांतील पटसंख्येवर परिणाम घडवून आणला जाणे, अपात्र शिक्षक आणि साधन सुविधेचा अभाव या कारणाने अशा शाळांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे, परिसरातील मराठी शाळांतील शिक्षकांची पदे तेथील पट इंग्रजी शाळात स्थलांतरित झाल्यामुळे मोठ्या संख्येने अतिरिक्त होणे, एकंदरीत गरज नसताना परवानगी प्राप्त झालेल्या इंग्रजी माध्यमाच्या स्वयंअर्थसहाय्यित शाळा ना तर तेथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लाभदायक आहेत, ना परिसरातील मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या शाळांतील अस्तित्वासाठी योग्य आहेत. या परिस्थितीवर राज्य शासनाची भूमिका आणि करावयाची कार्यवाही. ज्ञानेश्वर म्हात्रे. महाराष्ट्र राज्यातील अनुकंप तत्वावर मान्यता प्राप्त कार्यरत शिक्षकांना अनुकंप तत्वावर नोकरी देणे या शासन आदेशातील काही अटी शिथिल करण्याबाबत हा विशेष उल्लेख मी या ठिकाणी मांडत आहे. महाराष्ट्र राज्यातील सेवेत असताना दिवंगत किंवा अकाली सेवानिवृत्त झालेल्या खाजगी अनुदानित विना अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकास दिनांक 31/12/2002 रोजीच्या शासन आदेशान्वये अनुकंप तत्वावरती नोकरी देण्याबाबत धोरण असणे, सदर धोरणामध्ये मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना कर्मचारी ज्या संस्थेमध्ये सेवेत होता त्याच संस्थेत किंवा शासनाने सुचवलेल्या संस्थेत रिक्त पदावर नोकरी करता नियुक्त करता येत असणे, एखादा मृत शिक्षकेतर किंवा शिक्षक कर्मचारी वारसाकडे शिक्षकाची पदवी असल्यास त्या शिक्षकाची नोकरी मिळावी याकरता सदर शासन आदेशात मृत कर्मचाऱ्याच्या वारसांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी मिळावी अशी अट शिथिल करणे, दिनांक 23/9/2024च्या शासन आदेशानुसार जे शिक्षक अनुकंप तत्वावर नोकरीस लागले आहेत त्यांना शासनाने टीईटी परीक्षा उत्तीर्ण अनिवार्य केली आहे. सदर टीईटी सीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास त्यांची सेवा समाप्त होईल अशा प्रकारची जाचक अट टाकलेली आहे. अनुकंपधारक शिक्षकास सहानुभूतीने विचार करून अशा प्रकारची अट शिथिल करणे व यापुढे अनुकंपधारक शिक्षकास टीईटीतून वगळावे अशी विनंती मी शासनाला या विशेष उल्लेखाद्वारे करीत आहे. सन्माननीय सदस्य उमाताई खापरे. सभापती महोदया, महानगरपालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा 7व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळत नसल्याने त्यांना 7व्या वेतन आयोगानुसार वेतन मिळत असल्यामुळे या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ बसत आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने 7व्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे पाठवित असून सदर प्रमाणात तातडीने मंजूर देऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची विनंती मी या विशेष उल्लेखाद्वारे करत आहे. धन्यवाद. सन्माननीय सदस्य ॲडव्होकेट अनिल परब. दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी MPSCची परीक्षा ठेवण्यात आलेली आहे. सदर दिवशी दुसऱ्या देखील स्पर्धात्मक परीक्षा असल्यामुळे नेमकं विद्यार्थ्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात या परीक्षांबद्दल संभ्रम आहे. त्यामुळे त्याकरता 25 तारखेची परीक्षा रद्द करून एका वेळी एकच परीक्षा या उमेदवारांसाठी आपण उपलब्ध करून द्यावी. त्यामुळे त्या उमेदवारांची नाराजी दूर होईल. MPSC परीक्षा पुढील तारखा घेण्याबाबत शासनाने तातडीने विचार करावा अशी मी विशेष उल्लेखाद्वारे सूचना देत आहे. सन्माननीय सदस्य प्रसाद लाड. सभापती महोदय, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागासाठी हिमोफिलियाच्या उपचारासाठी KM रुग्णालयाला अत्यावश्यक आणि जीवनावश्यक घटक म्हणून या इंजेक्शनचा पुरवठा करण्याबाबत
महाराष्ट्रातील एकमेव असं मुंबईतील मोठं रुग्णालय केईएम रुग्णालय येथे हिमोफिलियाचा गंभीर रुग्णाच्या शस्त्रक्रिया व उपचार करण्यात येत असणे, हिमोफिलिया सोसायटीने राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडून काळजी केंद्रांना इंजेक्शन पुरवठा बंद केलेला असणे व हिमोफिलियाच्या उपचारासाठी केईएम रुग्णालयाला अत्यावश्यक व जीवनावश्यक घटक म्हणून या इंजेक्शनचा पुरवठा करण्यात येत असणे, इंजेक्शनचा पुरवठा बंद केल्यामुळे गरीब रुग्णांना कर्ज काढून अंदाजे 10,000 ते 40,000चा नाहक भूर्दंड सोसावा लागत असणे, इंजेक्शनाकरिता कर्जरूपाने पैसे उभे करूनही हिमोफिलियाचे इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्ण तसेच नातेवाईक त्रस्त होत असणे आणि हिमोफिलिया इंजेक्शन तातडीने केएम रुग्णालयाला उपलब्ध करून देण्यात यावे आणि रुग्णांना दिलासा मिळावा याकरिता विशेष उल्लेखाच्या मुद्द्यातून सभागृहात हा प्रश्न उपस्थित करीत आहे. सत्यजित तांबे. सभापती महोदय, महाराष्ट्र राज्यामधील कापसाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची भूमिका मी आज या ठिकाणी मांडत आहे. प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीमुळे एकरी उत्पादन जे आहे ते फक्त 2-3 क्विंटलचंच झालेलं आहे. त्याच्यातच उशिरा खरेदी केंद्र सुरू होणं आणि त्यामध्ये अर्हता आणि प्रतवारी तपासूनच भाव देत असल्यामुळे शेतकऱ्यांना खाजगी बाजारपेठेमध्ये जाण्याशिवाय दुसरा पर्याय या ठिकाणी राहिलेला नाही. केंद्र शासनाने 7,521 रुपयाचा प्रति क्विंटलचा भाव देऊन देखील शेतकरी आज हवालदिल झालेला आहे आणि त्यामुळे सीसीआयचे केंद्र सुरू होऊनही जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना लाभ मिळत नाहीये. सीसीआय 12% अधिक ओलावा असलेला कापूस खरेदी करत नाही. ही अट शिथिल होऊन 18% घेऊन जाण्याचं निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना आश्वासन मिळालं होतं, मात्र त्याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झालेली नाही. तरी मी आपल्या या आज ही मागणी शासनाकडे करतोय की शासनाने तातडीने या अटीची शिथिलता करून शेतकऱ्यांना कापूस हमीदराने खरेदी करावी व महाराष्ट्रातील हवालदिल झालेल्या कापसाच्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा. धन्यवाद. सन्मान्य सदस्य श्री सुधाकर आडबाले. आदरणीय सभापती महोदय, शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करण्याबाबतचा विशेष उल्लेख मी मांडत आहे. राज्यातील शिक्षकांना प्रत्यक्ष शिक्षणाव्यतिरिक्त कोणतेच अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नये असे RTI कायदा 2009 मध्ये तरतूद असणे, परंतु सतत चालणाऱ्या मतदार नोंदणी व इतर सर्वेक्षण प्रक्रियेत शिक्षकांना गुंतवून अशैक्षणिक कामे दिली जात असल्याने राज्यातील शिक्षकात तीव्र असंतोष असणे, आधीच राज्यात शिक्षकांची हजारो पदं रिक्त असल्याने मराठी शाळांचा दर्जा खालावत चालला आहे. शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांना अधिक वेळ द्यावा लागणार असणे, असे असताना त्यांना शैक्षणिक कामे दिली जात असणे, काही शिक्षकांना तर वर्षभर अशैक्षणिक कामे दिली जात असणे, शिक्षकांची नियुक्ती जर शिकवण्यासाठी झाली असेल तर शिक्षकांना शिकवण्याचेच काम करू द्यावे, अवांतर कामाचा बोजा शिक्षकावर लादू नये, त्यामुळे गुणवत्तेत परिणाम होत असणे, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 23 ऑगस्ट 2024 नुसार शैक्षणिक व अशैक्षणिक कामाचा वर्गीकरणाबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असणे, या शासन निर्णयानुसार जनगणना, आपत्ती निवारणाची कामे व निवडणुकीची कामे ही कामे वगळता इतर सर्व अशैक्षणिक कामातून तात्काळ सर्व शिक्षकांची मुक्तता करण्याबाबत व सदर शासनाने काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सर्व अधिकारी यांना निर्देश देण्यात यावे, अशा अतिशय महत्त्वाच्या व तातडीच्या विषयावर मी विशेष उल्लेख सादर करीत आहे. सन्मान्य सदस्य श्री किशोर दराडे. विक्रम पाटील. महोदय, आश्रमशाळा वेळ करण्याबाबत विषय 10 जुलै 2023 पासून आदिवासी विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळेची वेळ बदल केली आहे. सदर बदलणारी वेळ विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोन अत्यंत गैरसोयीची आहे. शारीरिक व मानसिक भावना दृष्टिकोन पोहोचणारे आहे. आश्रमशाळेची वेळ फक्त वसतिगृहात राहणारे विद्यार्थी नसून ते 5 ते 10 किलोमीटर अंतरावर परिसरातून ये जा करत आहे. शिक्षण घेताना अशा विद्यार्थ्यांना सदर वेळापत्रक अजिबात विचार केला नाही. बऱ्याच आश्रमशाळांमध्ये पायाभूत सुविधा नाही, पदं रिक्त आहे, तर सदर वेळापत्रक अंमलबजावणी करण्यात येईल. जुन्या वेळापत्रकानुसार 11 ते 5 याप्रमाणे करण्यात यावा. तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण फार जास्त आहे. छोटे छोटे मुलं शाळेत पोहोचू शकत. राज्यपाल महोदयांनी सुद्धा सांगितलंय शाळेचा वेळ बदल करण्यात यावा, पण याची अंमलबजावणी झाली नाही. मी विशेष उल्लेखाद्वारे आपल्याकडे विनंती करीत आहे 11 ते 5 वेळेत बदल करण्यात यावा.
सन्माननीय सदस्य श्री सतीश चव्हाण, सन्माननीय सदस्य एकनाथराव खडसे. खडसे साहेब, आपला विशेष उल्लेख आहे. राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज कनेक्शन देणे बंद करण्याचा महावितरण कंपनीने घेतलेला निर्णय. मागील 1 महिन्यापासून कृषी पंपाचे वीज जोडणीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल न होणे, महाडिस्कॉम पोर्टलवर कृषी पंपाचे वीज जोडणीसाठी नवीन कनेक्शन हा पर्याय काढून टाकणे, पर्यायाने राज्यातील शेतकऱ्यांना नवीन कृषी पंपासाठी वीज कनेक्शन मागण्याचा अधिकार संपुष्टात येणे, राज्यातील शेतकऱ्यांना या पुढील कालावधीत कृषी पंपासाठी वीज जोडणी न देता सोलर पंपाचे कनेक्शन घेण्याची करण्यात आलेली सक्ती, सोलर पंपाचे कनेक्शन फक्त 7.5 HP पर्यंत देण्याच्या अस्तित्वात असलेली योजना, राज्यात पाणी पातळी खाली गेल्यामुळे 400-500 फुटावरून ट्यूबवेलमधून पाणी उपसा करणे शक्य नसते, तसेच धरणातून पाणी उपसा करताना सोलर कनेक्शनसाठी जागा वगैरे उपलब्ध नसणे, तसेच मागील काळात वीज जोडणीसाठी प्रलंबित असलेले पेंडिंग कृषी पंपधारक यांना सुद्धा सोलर पंपाची सक्ती करण्याचा घेतलेला निर्णय, शासनाने कृषी पंपासाठी मागील काळात वीज कनेक्शन तसेच सोलर पंपाच्या अनुदानाची मर्यादा 15 HP पर्यंत वाढवण्याची आवश्यकता, याबाबत तातडीने कारवाई करण्याची शिफारस या विशेष उल्लेखाद्वारे मी शासनास करीत आहे. सन्माननीय सदस्य अमोल मेटकरी. सभापती महोदय, राज्यातील अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंबातील रेशन कार्ड धारक लाभार्थ्यांना दरमहा मोफत वितरण करण्यात येत असणे, दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार APL शेतकरी रेशन कार्ड धारक लाभार्थ्यांना धान्याऐवजी महिन्याला प्रति व्यक्ती 170 रुपयांप्रमाणे अनुदानाची रक्कम DBT द्वारे वितरित करण्यात येत असणे, परंतु अकोला जिल्ह्यातील 1,50,431 APL रेशन कार्ड धारक लाभार्थी यांना अनुदान वितरित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली. मात्र जानेवारी 2023 ते 2 डिसेंबर 2024 या 2 वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यातील केवळ 48,518 लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली. उर्वरित 1,01,913 लाभार्थ्यांच्या खात्यात धान्याऐवजी अनुदानाची रक्कम अद्याप जमा झालेली नाही. त्यामुळे वंचित लाभार्थ्यांच्या खात्यात तातडीने रक्कम जमा करण्याच्या अनुषंगाने तातडीने कारवाई करून लाभार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी शिफारस मी या विशेष उल्लेखाद्वारे शासनास करीत आहे. सभापती महोदय, एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन होतं, नंतर मांडू का? नंतर घेते. सन्माननीय सदस्य सचिनजी अहिर. धन्यवाद सभापती महोदय. सभापती महोदय, राज्य शासकीय गट ड कर्मचाऱ्यांच्या गेल्या अनेक वर्षापासून महासंघाच्या आणि संघटनेच्या मार्फत रास्त मागणी संदर्भात शासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न या विशेष उल्लेखाच्या माध्यमातून मी करतोय. निर्णय होऊन देखील सेवानिवृत्तीचे चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांचे पाल्यास शासन सेवेत सामावून घेण्याबाबतला 14 एप्रिल 1981 रोजीचा शासनाचा निर्णय दिनांक 22 जून 2021 रोजी शासनाने तो दुर्दैवाने रद्द केलेला आहे. तो पूर्वजीवित करून घेऊन कर्मचारी वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यास पूर्वीप्रमाणे शासनात सेवे घेण्याच्या बाबतीतली प्रथा ही परत सुरू करावी, अशा संघटनेच्या वतीने वारंवार मागणी आंदोलन केल्यानंतर देखील त्याची दखल न घेतल्यामुळे एक असंतोषाचा वातावरण या निमित्ताने निर्माण झालेले आहे. आणि म्हणून या चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांची मंजुरी रिक्त पदत देण्याबाबतीत बाह्यस्त्रोत अथवा कंत्राटी पद्धतीने न भरता शासनामार्फत सरळ सेवेतून तात्काळ भरावी, अशी मी विशेष उल्लेखाच्या माध्यमातून मागणी करतो. सन्माननीय सदस्य अभिजित वंजारी. सभापती महोदय, राज्यातल्या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये अस्तित्वात असणाऱ्या पेसा कायदा अंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील ग्राम पातळीवर काम करणाऱ्या 17 संवर्गातील 6,931 रिक्त पदे भरण्यासाठी मानधन तत्वावर भरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे व त्या आशयाचा शासन निर्णय ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला निर्गमित करण्यात आला. त्यानुसार गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, नांदेड, पुणे, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर, ठाणे अशा 13 जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया राबवायची आहे. या 6,931 रिक्त पदांची प्रक्रिया कशा पद्धतीने करण्यात येणार आहे याबाबत उमेदवारांच्या मनामध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे.
करता सदर विषयावरील तातडीची कारवाई करण्याची आवश्यकता असून अशा सार्वजनिक विषयावर मी विशेष उल्लेखाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्याचं या ठिकाणी विनंती करतो आहे. धन्यवाद. सन्मान्य सदस्य डॉक्टर मनीषा कायंद. सभापती महोदया, महाराष्ट्र आयोगाच्या अनेक परीक्षांचे निकाल प्रलंबित असल्याबाबत राज्यातील जवळपास सर्वच शासकीय विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी राज्य लोकसेवा आयोगामार्फत मागील 2-3 वर्षात घेण्यात आलेल्या अनेक परीक्षांचे निकाल परीक्षा होऊन 2 वर्ष झाले तरी अद्यापही जारी झालेले नाहीत. राज्य लोकसेवा आयोगाद्वारे अनेक विभागातील भरतीच्या परीक्षा ही विविध कारणे देत अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवल्या जात असल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोषाचा वाढ आहे. कृषी सेवा पदभरती, नगर परिषद पदभरती, आरोग्य सेवक पदभरती तसेच पोलीस भरती देखील मागील अनेक दिवसांपासून रखडलेली आहे. अनेक उमेदवारांची निवड होऊन शिफारस नसल्यामुळे त्यांच्या नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. काहींच्या निवड प्रक्रिया या अत्यंत संथ गतीने होत असल्यामुळे निवड प्रक्रिया वेळखाऊ ठरत आहे. त्यामुळे वरील सर्वच बाबींची दखल घेता न्यायप्रविष्ट प्रकरणे वगळता इतर विभागाच्या तातडीने पूर्ण करण्याबाबत मी या विशेष उल्लेखाद्वारे शासनास विनंती करत आहे. धन्यवाद. सन्माननीय विरोधी पक्षनेते श्री अंबादास दानवे. सभापती महोदय, राज्य शासनानं संभाजीनगर नामकरण छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचं केलेलं आहे आणि केंद्राच्या परवानगीनंतरच हे नामांतर झालेलं आहे. परंतु अजून सुद्धा जिल्हा सहकारी बँका, मार्केट कमिट्या, जिल्हा दूध संघ आणि सगळ्यात महत्त्वाचं विमानतळ आणि रेल्वे स्टेशन यांच्याकडून अजून जिल्ह्याचा किंवा शहराचा नामोल्लेख छत्रपती संभाजीनगर होत नाही अजूनही. खरं तर केंद्राने याला मान्यता दिलेली असल्यामुळं रेल्वे असेल, विमानतळ असेल याचं छत्रपती संभाजीनगर नामकरण करणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करेल की हे छत्रपती संभाजीनगर या सगळ्या ठिकाणी करण्यासंदर्भात तातडीनं कारवाई करावी अशी आपल्यामार्फत मी शासनाला विनंती. त्याचप्रमाणे धाराशिव आणि अहिल्यानगर हे सुद्धा नामकरण असंच झालेलं आहे. इथल्या सुद्धा ज्या संस्था आहेत, मग बँका, मार्केट कमिट्या आणि रेल्वे स्टेशन, इथं पण रेल्वे स्टेशन आहे. जसं फैजाबादचं एका रात्रीत अयोध्या नगरी झालं तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर आणि संभाजीनगर हे नामकरण होऊन सुद्धा अजूनही रेल्वे स्टेशन, विमानतळ आणि अन्य सहकारी संस्थांचं नामकरण होत नाही. आपल्या मार्फत मी सरकारला विनंती करतो की तातडीनं हे व्हावं. आता मी औचित्य घेणार आहे आणि आधी विशेष उल्लेखात असणारे 2 सदस्य अनुपस्थित होते, ते आलेले आहेत. तर सुनील शिंदे, तुमचं नाव औचित्यात आहे, तर तुम्ही औचित्याच्या अगोदर तुमचा राहिलेला विशेष उल्लेख मांडा आणि मग औचित्य मांडा. आणि तसंच विक्रांत पाटील, तुम्ही सुद्धा विशेष उल्लेख झाला की तुमचं औचित्य मांडा, मग पुढचं औचित्य घेऊन हे औचित्य काय तुमचा विशेष उल्लेख येईल, उद्या येईल. आता कारण आज आता दिलेला तर आलेला नाहीये ना, त्याच्यामुळे काल संध्याकाळी 5 पर्यंत तुम्ही दिलाय ना, मग तो उद्या येणार. त्या सुनील शिंदे बोला. या ठिकाणी मी विशेष उल्लेख आपल्यापुढे ठेवतोय. मुंबई येथील वारकरी प्रबोधन महासमितीच्या माध्यमातून सन 2000 पासून पंढरपूर येथील आषाढी वारीच्या धर्तीवर मुंबईतील श्रीराम मंदिर, कॉटन ग्रीन ते श्री विठ्ठल मंदिर वडाळ्यापर्यंत वारकरी दिंडीसह पालखी सोहळा दरवर्षी मोठ्या प्रमाणात आयोजित केला जातो. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी हा सोहळा संपन्न होत असतो. हजारो वारकरी मोठ्या भक्तिभावाने या सोहळ्यात सामील होत असतात. या निमित्ताने महाराष्ट्रातील वारीच्या परंपरेचे दर्शन समस्त मुंबईकरांना घडते. मुंबईतील या पांडुरंग पालखीच्या सोहळ्यासाठी सन 2016 मध्ये मुंबई महानगरपालिकेकडून 25 लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली होती. परंतु यापुढील वर्षात सदर आर्थिक तरतूद स्थगित करण्यात आली. यंदा सोहळ्याचे 25वे वर्ष असून 5 जानेवारी 2024 रोजी हा सोहळा पार पडणार आहे. समस्त मुंबईकरांना आध्यात्मिक व सांस्कृतिक आणि वारकरी परंपरेचे दर्शन गेली 25 वर्षे अविरत घडवणाऱ्या या पालखी सोहळ्याला मुंबई महानगरपालिकेतर्फे किंवा राज्य शासनातर्फे 25 लाख रुपये इतका अर्थसहाय्य दरवर्षी कायमस्वरूपी देण्यात यावा ही या विशेष उल्लेखाद्वारे माझी विनंती आहे. सभापती महोदय,
औचित्याचा मुद्दा. राज्य शासनाने प्रतिज्ञापत्र, करार आणि यासंबंधी कागदपत्रासाठी लागणारे 100 आणि 200 रुपयाचे स्टॅम्प पेपर रद्दबदल करून त्याऐवजी 500 रुपयांचा स्टॅम्प पेपर वापरण्याचा निर्णय घेतलेला आहे. दिनांक 16 ऑक्टोबर 2024 पासून सदर निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीपूर्वी शाळांमध्ये तहसीलदार कार्यालयांमार्फत जात प्रमाणपत्र किंवा जात पडताळणीसाठी मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेसाठी 100 रुपयांचा स्टॅम्प पेपर वापरण्यात येत होता. आता मात्र राज्यातील विद्यार्थ्यांना 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर वापरावा लागणार आहे. परिणामी राज्यातील विद्यार्थ्यांना नाहक आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार असून 400 रुपयांचा अतिरिक्त खर्च यास्तव करावा लागणार आहे. राज्यातील शाळा महाविद्यालयांमध्ये लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रांसाठी 100 रुपयांचा स्टॅम्प पेपर वापरण्याची शासनाने परवानगी द्यावी, ही या औचित्य मुद्द्याद्वारे आपणास विनंती आहे. धन्यवाद. विक्रांत पाटील, आधी विशेष उल्लेख मग औचित्य. मुंबईतील वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीमधील सरकारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरे मिळण्याबाबत विशेष उल्लेख सूचना मांडत आहे. मुंबईतील वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीमध्ये सरकारी कर्मचारी आपल्याला कायमस्वरूपी घरे मिळावीत अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून शासनाकडे करीत आहेत. शासकीय वसाहतीमध्ये अल्प दरात कायमस्वरूपी घरे मिळावीत यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माहे ऑक्टोबर 2024 व त्या सुमारास बेमुदत उपोषण सुरू केले होते. वांद्रे शासकीय वसाहतीतील राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरांसाठी अन्य ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याच्या निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत माहे ऑक्टोबर 2024 मध्ये घेण्यात येणे या संदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. उक्त समितीने आज तागायत जागा आणि सदस्य संख्या निश्चित करण्याबरोबर इतर कार्यपद्धती ठरवण्यासंदर्भात निर्णय घेतलेला नाही. सध्या शासकीय वसाहतीत 15 वर्षाहून अधिक काळ सेवा केलेले साधारण 2200 कर्मचारी आणि 20 वर्षाहून अधिक काळ सेवा केलेले 1600 असे 3800 कर्मचारी वास्तव्यास असून सदरहू कर्मचाऱ्यांना घरे देण्यासाठी पुरेशा सदनिका उपलब्ध नाहीत. SRA मधून मिळणाऱ्या सदनिका 270 स्क्वेअर फूट या मापाच्या असल्याने त्यांचे आकारमान कर्मचाऱ्यांना पुरेसे नाही. शासनाने कर्मचाऱ्यांना अन्य शासकीय भूखंड देऊन तिथे त्यांचे पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने निर्णयात्मक कार्यवाही करावी याकरिता या विशेष उल्लेखाद्वारे मी शासनाचं लक्ष वेधित आहे. औचित्याचा मुद्दा. पनवेल महापालिकेच्या पाणी आरक्षणाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याबाबत हा औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आहे. पनवेल महापालिका हद्दीतील नागरिकांची पाण्याची गरज भागविताना पनवेल महापालिकेला अनेक अडचणी निर्माण होत आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रातील पाण्याची सध्याची मागणी प्रतिदिन 259 MLD प्रतिदिन असून 224 MLDचा पाणी पुरवठा सध्या होत आहे. सध्याची लोकसंख्या पाहता पनवेल महापालिकेला 35 MLD पाणी अपुरे पडत आहे. पनवेल महापालिकेचा झपाट्याने होणारा विकास पाहता व मोठ्या प्रमाणावर वाढणारे नागरीकरण लक्षात घेता भविष्यात जवळपास 850 MLD प्रतिदिन पाण्याची आवश्यकता लागणार आहे. भविष्यातील पाण्याची गरज भागविण्याकरता सिडकोच्या प्रस्तावित कोणत्याच धरणामध्ये पनवेल महापालिकेसाठी आरक्षण नाही. पाण्याची गरज भागविण्यासाठी पनवेल महापालिकेने कुंडलिका नदीवरील डोलवहाल बंधाऱ्यातून 500 MLD प्रतिदिन पाणी आरक्षित करण्याचा प्रस्ताव मुख्य अभियंता जलसंपदा विभाग यांच्या कार्यालयामार्फत कार्यकारी संचालक कोकण पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे यांच्या कार्यालयास दिनांक 21/1/2024 रोजी सादर केला आहे. पनवेल महापालिकेच्या पाणी आरक्षणाच्या मागणीपूर्वी कोणत्याच महापालिकेने प्रस्ताव पाटबंधारे विभागात सादर केलेला नाही. पनवेल महापालिकेच्या आवश्यक पाण्याची मागणी शिफारसीसह जलसंपदा विभागाने वरिष्ठ कार्यालयात सादर केली आहे. पनवेल महापालिकेला पाणी पुरवठा करण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावावरती अद्याप कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नसल्याने पनवेल महापालिकेला भविष्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल. त्यासाठी शासनाने पनवेल महापालिकेला कुंडलिका नदीवरील डोलवहाल बंधाऱ्यातून 500 दशलक्ष लिटर
प्रतिदिन पाणी आरक्षित करण्याच्या प्रस्तावाला तातडीने मंजूर करण्याच्या अनुषंगाने निर्णयात्मक कार्यवाही करावी अशी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी शासनाला विनंती करत आहे. धन्यवाद. पुढची औचित्याच्या बद्दलची नावं सदस्यांची पुकारण्याच्या अगोदर राज्यपालांच्या अभिभाषणावरती आज आपल्याला मतं मांडायची आहेत. तर त्या दृष्टीने प्रत्येक पक्षाच्या प्रतोदानी लवकरात लवकर नावं माझ्याकडे द्यावीत. प्रसाद लाड भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याचं विक्रम काळे, काँग्रेसकडून राजेश राठोड, शिवसेनेकडून मनीषा कायंदे. लवकर नावं द्या, कारण मला त्यानुसार क्रम लावायचा आहे त्याच्यावर. हां, आता असं काय आजार होते त्यांना शोधा. आता मग काय गेले म्हणजे येतील परत. फोन करा. जगन्नाथ अभ्यंकर सन्माननीय सदस्य, औचित्याचा मुद्दा आपला. राज्यात शिक्षकांची मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्याबाबतच्या विषयावरील औचित्याचा मुद्दा मी या ठिकाणी उपस्थित करीत आहे. शासन निर्णय 23 जून 2017 अन्वये अशासकीय अनुदानित शाळांतील शिक्षकांची पदे शासनाच्या अधिकृत पोर्टलद्वारे भरण्याची सक्ती केल्या जाणे, त्यामुळे महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवा शर्ती अधिनियम 1977 नुसार शाळा व्यवस्थापनात शिक्षक नियुक्तीचा प्राप्त झालेल्या अधिकाराची गडचेपी केल्या जाणे, कायद्यास विपरीत शासनादेश आणि पोर्टलद्वारे पदभरती करताना होणारा कमालीचा विलंब या कारणावरून माननीय उच्च न्यायालयात शेकडो याचिका दाखल केल्या जाणे, 23 जून 2017च्या शासन निर्णयामध्ये पदभरतीपूर्वी वर्षातून 2दा अभियोग्यता चाचणी घेण्याबाबत नमूद केलेली असताना मागील 7 वर्षात केवळ 2दा अभियोग्यता चाचणी घेतल्या जाणे, शाळातील रिक्त जागा नोंदवण्यासाठी आणि पात्र उमेदवारांनी शिक्षक पदाकरता नोंदणी करण्याकरता पोर्टल कार्यान्वित नसणे आणि त्यामुळे राज्यातील अनुदानित शाळातील रिक्त पदांची संख्या बेसुमार वाढल्याच्या कारणाने विद्यार्थ्यांचे होत असलेले कधीही भरून न निघणारे नुकसान आणि त्यांच्या भरपाईसाठी शासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी विनंती या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी करीत आहे. सन्माननीय सदस्य किशोर दराडे. धन्यवाद सभापती मॅडम. मंत्रिमंडळाच्या दिनांक 10 ऑक्टोबर 2024च्या निर्णयानुसार राज्यातील वेतन अनुदानाचा टप्पा घेत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना वाढीव टप्पा अनुदान मंजूर करणे, अघोषित शाळा त्रुटी अनुदानित पात्र करणे तथा सैनिकी व डोंगराळ शाळा भागातील अनुदानावर आणणाऱ्या या संदर्भात शासन निर्णय 14 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णय निघित झाला आहे. या शासन नियमाने अन्य अशा अनुदानित शाळांना वाढीव टप्पा 20% अनुदान टप्पा व त्या संदर्भात अनुदानाचे आदेश कंसात पत्र शाळांना देण्याबाबतचे कोणतीही कारवाई झालेली नाही, तरी लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी यासाठी मी औचित्याचा मुद्दा मांडत आहे. सन्माननीय सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे. धन्यवाद सभापती महोदया. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विना अनुदान आणि अंशतः अनुदानावर नियुक्त तसेच 2005 नंतर 100% अनुदान आलेल्या शिक्षक शिक्षकेतरांना जुनी पेन्शन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे लागू करण्याबाबत हे औचित्य मी या ठिकाणी मांडत आहे. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व जाहिरात असलेल्या परंतु 2005 नंतर नियुक्ती दिलेल्या शासन कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन लागू केली आहे. मात्र विना अनुदानित अंशतः अनुदानित नेमणूक असलेल्या शिक्षक शिक्षकेतरांना 2005 पूर्वीची जाहिरात व नियुक्त असताना शासनाने 1982 ची जुनी पेन्शन दिलेली नाही. त्यामुळे शिक्षक शिक्षकेतरांना अन्याय झाल्याचे दिसून येत आहे. सध्या परिस्थितीमध्ये शासनाने पेन्शन लागू करण्यासंदर्भात एक तपासणी समिती तयार केली होती. सदर समितीचा अहवाल मागील महिन्यात आचारसंहितेपूर्वी शासनाला सादर केला आहे. त्या अहवालात आजपासून टप्प्याटप्प्याने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. त्या वर्षानुसार त्यांच्या नावासमोर ती रक्कम संख्येनुसार दर्शवली आहे. पेन्शन लागू केल्यास दरवर्षी थोडा थोडा खर्च शासनाला करावा लागणार आहे. सदरची ही रक्कम जास्त नसून शासनाला परवडणारी आहे. तसेच आजपर्यंत
2005 पूर्वी नियुक्त व 2005 नंतर 100% अनुदानातील राज्यातील अनेक शिक्षक शिक्षकेतर सेवानिवृत्त झाले आहेत, तसेच काही कर्मचारी मृत झाले आहेत. त्या बाबतीत कोणताच निर्णय झालेला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे आणि खूप हाल अपेष्टा सहन करावी लागत आहे. या सर्व गोष्टींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शासनाने जुन्या पेन्शनचे दायित्व स्वीकार करून 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व नंतर 100% आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी अशी विनंती मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपणास करत आहे. सन्माननीय सदस्य उमाताई खापरे. धन्यवाद सभापती महोदया. राज्यातील बालकांना कुपोषित मुक्त करण्याबाबतचा हा आहे विषय. राज्यात पुणे प्रगतशील समजला जातो, मात्र या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या महिन्यात कुपोषित बालके शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. त्यात शेकडो मुले कुपोषित आढळली असणे, यामध्ये 0 ते 6 वयोगटातील आणि 6 वर्षाच्या पुढील बालकांमध्ये पुढील बालकांचेही कुपोषण रोखण्याची गरज असणे, त्यामुळे पुणे जिल्ह्यातील आणि ग्रामीण भागात तसेच राज्यातील सर्वच जिल्ह्यातील कुपोषित बालकांना कुपोषित मुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याची आवश्यकता निर्माण झालेली असे. याबाबत औचित्याचा मुद्दा मी मांडते. धन्यवाद. सन्माननीय मंत्री महोदय, थोडे एक मला आपलं लक्ष वेधायचं आहे. सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सभागृहात नाही आहेत, पण उमाताई खापरे यांनी जो बालकांच्या कुपोषणाचा मुद्दा मांडलेला आहे, या कुपोषित बालकांना अन्न वेळेवर मिळावं म्हणून सरकार अनेक योजना राबवतं. मला आपली अडचण कल्पना आहे की खातेवाटप अजून झालेलं नाही आहे, परंतु नंदुरबार आणखीन पालघर दोन्ही ठिकाणी खराब अन्न दिल्यामुळे मुलं आजारी पडल्याच्या घटना झालेल्या आहेत. तर या पार्श्वभूमीवरती बालकांचं कुपोषित असण्याचं सगळं वाटप आणखीन त्यामध्ये असणारी झालेलं त्या दोन्ही जिल्ह्यातल्या घटना त्याच्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावं. सन्माननीय सभापती महोदया, सदर बाब माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनाला आणून दिली जाईल आणि आपल्या सभापती महोदया, एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे मी सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो. अहिल्यानगर जिल्हा असेल, पुणे असेल, नाशिक असेल, या सर्व जिल्ह्यांमध्ये तसेच राज्यातील अन्य भागामध्ये देखील बिबट्यांची संख्या वाढत असून मानवी वस्तीवर हल्ले चिंतेचा विषय झालेला आहे. माणसावर हल्ले तर होतातच आहे, जनावरांवर हल्ले होत आहे. मागच्या 5 वर्षात 14,442 हल्ले बिबट्यांनी केल्याचे निदर्शनास आलेले आहे, ज्यामध्ये अनेक नागरिकांचं, लहान मुलांचं, महिलांचा, शेतीमध्ये काम करणाऱ्या महिलांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि जवळजवळ 14,249 पशुधनाची हानी देखील मागच्या 5 वर्षांमध्ये झालेली आहे. सभापती महोदय, 26 जून रोजी मी केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव साहेब यांची भेट घेऊन या बिबट्यांच्या नसबंदीच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने कायदा करता येईल याबाबत विनंती केली होती आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव साहेब यांनी राज्य शासनाने जर नसबंदीचा प्रस्ताव पाठवला तर त्याचा सकारात्मक विचार करता येईल अशा पद्धतीचं आश्वासन त्या ठिकाणी मला दिलं होतं. माझी आज आपल्याला ही विनंती आहे की बिबट्यांची नसबंदी करणे हा एकमेव पर्याय आता या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे, तर त्याच्याबाबत राज्य शासनाने धोरण घेतलं पाहिजे. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये शेतीला जे पाणी पुरवठा होतो, तो पाणी पुरवठा होत असताना रात्री वीज पुरवठा होत असताना ती रात्री वीज दिली जाते. त्याच्यामुळे रात्री बेरात्री शेतकऱ्याला शेतामध्ये विजेसाठी जावं लागतं आणि रात्री बेरात्री बिबट्यांचे हल्ले शेतकऱ्यावर होत असतात. तर ही जी रात्री द्यायची वीज आहे ती बिबट्या प्रवण क्षेत्रामध्ये ही दिवसा वीज जर दिली तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांवरचे हल्ले टाळले जाऊ शकतात. आणि त्याचबरोबर ज्या भागामध्ये बिबट्यांचा हल्ला मोठ्या प्रमाणावर होतो त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतीला किंवा घराला कुंपण करण्यासाठी शासनाने अनुदानाची योजना आणावी अशी मागणी आज या निमित्ताने मी करत आहे. धन्यवाद. सन्माननीय सदस्य श्री मिलिंद नार्वेकर. महोदया, मी कुपर रुग्णालयातल्या सद्य परिस्थितीबद्दल औचित्याचा मुद्दा मांडत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या पश्चिम उपनगरातील मुख्य रुग्णालयापैकी एक असलेल्या विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयात 1,290 पदांपैकी 570 पदे म्हणजे जवळजवळ 43% पदे रिक्त आहेत. सर्वाधिक पदे ही कर्मचारी वर्गातील आहेत. सदर रुग्णालयामध्ये मागील काही वर्षांमध्ये नवीन विभाग कार्यान्वित झालेले आहेत, परंतु नवीन कर्मचारीच उपलब्ध करून न दिल्यामुळे कर्मचाऱ्यांना नवीन विभागातील रुग्णसेवेचा भार पडत आहे.
त्यामुळे सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर ना कशा रीतीने मांडणी करता येईल ते पाहावं आणि ती जी 570 लोक जी रिक्त आहेत ती लवकरात लवकर भरण्यात यावीत हे मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे निदर्शनास आणून देतो. औचित्याच्या मुद्द्याद्वारे सन्माननीय सदस्य श्री किरण सरनाईक, तुमचा प्राथमिक आणि माध्यमिक शाळा संच मान्यता विषय आहे, तो तिघांनी नावं दिली आहेत असं देता येत नाही. औचित्य ठीक आहे म्हणजे. सन्मान्य सभापती महोदया, धन्यवाद. मी पहिले माझा विशेष उल्लेख मानतो. मान्य सभापती एकच पानात आहे. कुठे आता औचित्य घ्या ना. औचित्य जे विषयाचं आहे ते घ्या ना. बघा ते बर. सन्मान्य सभापती महोदया, राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे संच मान्यता दुरुस्ती प्रस्ताव निकाली काढण्याच्या बाबत हा माझा औचित्याचा मुद्दा आहे. सभापती महोदया, राज्यातील प्राथमिक माध्यमिक शाळांच्या सत्र 22-23 व 23-24च्या ऑनलाईन संच मान्यता बऱ्याच प्रमाणात चुकीच्या निर्गमित झालेल्या आहेत. या संदर्भातील दुरुस्तीचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत पुणे स्तरावर सादर केलेले आहेत, परंतु आजपर्यंत या संच मान्यता पूर्णपणे दुरुस्त झालेल्या नाहीत. सत्र 2022-23च्या संच मान्यता ज्या चुकीच्या होत्या त्यांची दुरुस्ती 23-24च्या संच मान्यतेत अपेक्षित होती, परंतु 23-24च्या संच मान्यता सुद्धा पूर्वीप्रमाणेच निर्गमित झाल्या. यामधील महत्वाच्या काही चुका म्हणजे पदाची संख्या कमी येणे, अनुचितचे पदे अनुदानितचे पदे विनाअनुदानित मध्ये दाखविणे इत्यादी होय. सभापती महोदया, संच मान्यता चुकीच्या असल्यामुळे या शाळांना अनेक समस्यांना समोर जावे लागते. जसे की जे कर्मचारी 20% होते त्यांना अनुदान आदेश मिळालेले नाहीत. तसेच या शाळांना पवित्र प्रणाली मार्फत रिक्त जागावर कर्मचारी भरती करता येत नाहीत. जून 2024 पासून शासनाने पुन्हा वाढीव अनुदान टप्पा जाहीर केलेला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना भीती आहे की चुकीच्या संच मान्यतेमुळे अनुदानापासून आपण वंचित राहू का. तसेच सभापती महोदया, पुणे स्तरावरील कर्मचारी अधिकारी संच मान्यता दुरुस्तीकरिता सकारात्मक व आवश्यक तो प्रतिसाद सुद्धा त्या ठिकाणी देत नाहीत. त्यामुळे मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपणास विनंती करतो की जेवढे संच मान्यता दुरुस्तीचे प्रस्ताव पुणे स्तरावर प्रलंबित आहेत ते प्रस्ताव तत्काळ निकाली काढून या शाळांना दिलासा देण्यात यावा. धन्यवाद. सन्माननीय सदस्य अभिजित वंजारी. सभापती महोदय, राज्यातल्या ओबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांकरता उच्च शिक्षणासाठी, परदेशी शिक्षणासाठी, PhDचा कार्यक्रम राबविण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेच्या वेगवेगळ्या परीक्षांच्या तयारीकरता प्रशिक्षणाचा कार्यक्रम अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार नागपूरच्या विमानतळ प्राधिकरणाच्या अंतर्गत फ्लाइंग क्लबमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना पायलट ट्रेनिंग देण्यासाठी महाज्योतीच्या मार्फत पात्र विद्यार्थ्यांकरता 18 महिन्यामध्ये 200 तास प्रति विद्यार्थी प्रशिक्षण देण्याकरता 25 लाख प्रति विद्यार्थी इतकी रक्कम भरण्यात आली. परंतु दुर्दैवाने 26 महिने पूर्ण होऊन सुद्धा या विद्यार्थ्यांना फारच कमी तासाचे प्रशिक्षण दिले गेले. या कारणास्तव विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी हे सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी नागपूर येथील संविधान चौकात आमरण उपोषणावर बसले असताना तत्कालीन मंत्री ओबीसी विभागाचे अतुल सावे साहेब यांना देखील त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी पाचारण केलं होतं आणि मध्यस्थी करून नागपूर येथे विमानतळावर रनवेचे काम सुरू असल्यामुळे तितके तास प्रशिक्षण संभव नसल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना गोंदिया येथील फ्लाइंग क्लबमध्ये प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. तसेच प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दरमहा 50,000 रुपयाचं स्टायपंड देण्याची मागणी सुद्धा त्या काळामध्ये करण्यात आली होती. महाज्योतीच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा आश्वासन देण्यात आले होते, परंतु आता नवीन सरकार स्थापन झाल्यावर सुद्धा अद्यापही या बाबतीमध्ये कुठल्याही पद्धतीची कारवाई केली नाही आणि म्हणून या औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून हा मुद्दा मी आपल्या माध्यमातून सरकारच्या लक्ष वेधण्याकरता उपस्थित करतोय. धन्यवाद. आता पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनसाठी निरंजन डावकर यांची विनंती आलेली आहे. अमोल मिटकरींची आहे आणि शशिकांत शिंदे यांची आहे. निरंजन डावकर. धन्यवाद सभापती महोदय. एक महत्वाच्या विषयाला आपल्या सगळ्यांचं या सभागृहाचं लक्ष वेधण्यासाठी हे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मी मांडत आहे. सभापती महोदय, घर ग्राहकांच्या संरक्षणासाठी असलेल्या रेरा कायद्याच्या अंतर्गत नोंदणी आणि विकासकाने दाखविलेल्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर आणि अनेक राष्ट्रीयकृत बँकांसह खाजगी बँकांकडून तपासणी होऊन मंजूर झालेल्या गृह कर्जाच्या आधारावरच कित्येक तरी ग्राहकांनी घराची खरेदी केली. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अंतर्गत या सगळ्या घरांची खरेदी झाली, तरी यामधील बऱ्याच इमारती या महापालिकेने बेकायदा ठरवल्या आणि त्यांना जमीनदोस्त करण्याची कारवाई ही महानगरपालिकेने सध्या त्याच्यासाठी नोटीस
या घर मालकांना दिलेली आहे. रेरा कायद्यालाच छेद देत खाजगी विकासकांनी महापालिकेच्या मंजुरीची बनावट कागदपत्र तयार करून प्राधिकरणाकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळवले आणि त्या आधारे सर्वसामान्य नागरिकांना घरांची विक्री केली. आता ही घरं अनधिकृत झाली असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी रस्त्यावर येण्याची वेळ ही आलेली आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे सभापती महोदय. आणि खाजगी विकासकाच्या खरं तर त्यांनी केलेल्या या घोटाळ्यामुळे किंवा आपल्याला असं म्हणता येईल की त्यांनी केलेल्या या स्कॅममुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहे. यावर शासनाने खाजगी विकासकावर तात्काळ कारवाई करावी अशी मी या सभागृहाच्या माध्यमाने विनंती करतोय. कारण असे या पद्धतीने जे क्राईम होत आहेत याला खरं तर मोक्काच्या अंतर्गतच कारवाई याच्यावर व्हावी ही मी सभापती महोदय आपल्याला सभागृहाच्या माध्यमाने विनंती करतोय. आणि त्याचबरोबर हे सर्वसामान्य नागरिक आहेत यांना ताबडतोब दिलासा भेटावा आणि या संदर्भातलं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला त्या आयुक्तांना आपण त्यांना या ग्राहकांना जी सवलत देता येईल किंवा त्यांना न्याय देता येईल या पद्धतीचे निर्देश द्यावे अशी विनंती करतोय. ठीक आहे. सन्माननीय सदस्य अमोल मिटकरी. धन्यवाद सभापती महोदय. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं सभापती महोदय नागपूर येथे येणाऱ्या आमदार महोदयांच्या निवासाची सोय आमदार निवास येथे करण्यात येत असते. परंतु आमदार निवास व्यवस्थापनाच्या गलथान कारभारामुळे अनेक गैरसोयींचा सामना आमदारांना करावा लागत आहे. आज सकाळी वीज खंडित झाल्याने थंडीच्या वातावरणात प्रसाधनगृहातील गिझर बंद पडले होते. त्यामुळे मीटिंग्स अधिवेशन याकरता घाईने येण्याच्या वेळी यामध्ये मोठी गैरसोय झाली. अशाच अनेक अत्यावश्यक सुविधांची गैरसोय आज रोजी जाणवत आहे. तरी याबाबत आपण तातडीने निर्देश देऊन पुढील कारवाई करण्यासंदर्भात संबंधित यंत्रणांना अवगत करावे असे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून शासनाच्या निदर्शनास मी आणत आहे. सन्माननीय अमोलजी मिटकरी, तुमच्या सगळ्या जी गैरसोय झाली त्याची मी गंभीर दखल घेते. परंतु तुम्ही आता जुने झालात, खरं तर सदस्य नवीन नाही आहात. अशा वेळेला आपल्या विधिमंडळाच्या कामकाजाबद्दलचे विषय मला दालनात येऊन सांगायचे किंवा सचिवांना सांगायचे असा प्रघात आहे. पण तरी तुम्ही सांगता, मग त्याला छान प्रसिद्धी मिळते, काय हरकत नाही. प्रसाधन नाही मी प्रसिद्धीसाठी नाही, मी जरी जुना असलो पण थांबतो आमदार निवासलाच. बाकीचे आमदार इतरत्र कुठं हॉटेलला थांबत असतील पण मी आमदार निवासला थांबतो. म्हणून ही व्यथा मी तुमच्याकडेच मांडू शकतो. आम्ही सूचना देऊ वेगळं, पण ही तुमची तिसरी चौथी तक्रार आहे आतापर्यंतच्या 2-3 वर्षातली. नाही थांबा ना अजून. हो पण आता तुम्ही जाऊन आला का आमदार निवासला? होईल. मी यावेळेला आमदार निवासात राहतोय. 3 दिवस गिझर बंद आहेत. आपण सांगितलं होतं 3 दिवस बंद आहेत, ते तर आज सांगतायत. मी 3 दिवसाचं सांगतोय. आता हा विषय आपल्याकडे मी दालनात येऊन सांगितला होता अगोदर. आता प्रसिद्धीसाठी हे विषय आमच्यासाठी महत्वाचे नाही आहेत. प्रसिद्धीला भरपूर विषय आहेत आमच्याकडे. आपण प्रसिद्धीसाठी आम्ही असं बोलतो, हे बोलणंच आम्हाला पटत नाहीये. मी तुम्हाला बोलले नाही. नाही, आपण सभागृहाला आपण जे बोलता ते वैयक्तिक नसतं, ते सभागृहाला असतं. ठीक आहे. आपण आपल्या ज्या सूचना आहेत त्याच्या सगळ्या प्रत्येक सूचनेवरती मी निर्देश दिलेले होते आणि त्यानुसार अंमलबजावणी झाली आहे असं सांगण्यात आलं. परंतु मी ते तपासून घेते आणि खास करून सर्व आमदारांच्या ज्या व्यवस्थांबद्दलच्या तक्रारी आहेत त्याच्यासाठी त्या अधिकाऱ्यांना आज संध्याकाळच्या तुम्हाला भेटायला सांगून ते होतील अशी खातरजमा करून घेते. ठीक आहे. नाही आम्ही विचारणा करू ना, तसं काय नाही. खाली बरं लक्षात आलं. पुढे थांबा. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन शशिकांत शिंदे बोलायचे का? नंतर मग हात वर करता मध्येच. झाले समाधान का शिंदे साहेब? तुम्हाला बोलायचं होतं ना पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन? नाही आहे का काही? मगापासून हात वर करत होता पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन नाही. बरं ठीक आहे, मग परत आता नका हात वर करू. चला लिंगाडे. अरे तुम्ही मगापासून आपण हात वर. सभापती महोदय, आमच्या बुलढाणा जिल्ह्यामधील मोताळा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष यांच्यावर 25 नोव्हेंबरला प्राणघातक हल्ला त्या ठिकाणी झाला आणि या हल्ल्यामध्ये त्यांचा एक हात आणि पाय दोन्ही तोडण्यात आला. त्या ठिकाणी
पोलिसांनी त्यामधला जो एक आरोपी आहे आणि इतर 4 आरोपी आहेत, एक आरोपी पकडलेला आहे आणि इतर 4 आरोपी हे काल पकडले गेलेले आहे. परंतु या माध्यमातून मला आपल्याला सांगायचं आहे की पोलीस विभागाने जरी आरोपी पकडले असतील तर कुणाच्या सांगण्यावरून हा हल्ला त्या ठिकाणी झालाय याची चौकशी पोलीस प्रशासनानं चांगल्या पद्धतीने ही कारवाई झाली पाहिजे आणि याच्या मागे मास्टर माइंड कोण आहे, कुणाच्या सांगण्यावरून हा हल्ला या आमच्या तालुका अध्यक्षावर झालेला आहे याची चौकशी व्हावी अशी मी या सदनाच्या माध्यमातून आपणास विनंती करतो. ठीक आहे. श्री अभिजित वंजारी. सभापती महोदय, आपल्या नागपूर अधिवेशनाची सुरुवात रविवारपासून झाली. आपल्या इथे शपथविधी झाली. राज्यपाल महोदय सुद्धा या शहरामध्ये उपस्थित होते. मुख्यमंत्री या गावातले आहे आणि काल संध्याकाळची अशी घटना घडली की नंदनवन परिसरातील जगनाडे चौकातल्या शार्प स्टुडिओ नावाच्या एका फोटो स्टुडिओमध्ये संध्याकाळी 7:45 वाजता एक गृहस्थ तिथे एक स्कार्फ बांधून येतो आणि तिथे आतमध्ये गेल्यानंतर फोटो काढायचा आहे म्हणतो आणि तो फोटो स्टुडिओच्या मालकाला रिव्हॉल्वर काढून तो त्या ठिकाणी त्याची चेन ओढून घेतो आणि नंतर त्याची सोन्याची अंगठी सुद्धा ओढून घेतो. हे गृहस्थ गोतमारे नावाचे नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये गेले. विनायक कोळी नावाचे तिथे पीआय, त्या पीआयला विनंती केली की आपण ताबडतोब याचा त्या ठिकाणी शोध लावला पाहिजे आणि FIR दाखल केली पाहिजे. काल एवढे 12 तास उलटून सुद्धा त्यांनी FIR दाखल केला नव्हतं. आता अधिवेशनाला येणाऱ्याच्या पूर्वी मी स्वतः त्यांच्याशी फोनवर बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की मी त्यांना बोलवून तात्काळ FIR नोंदवून घेतो आणि त्यांचा शोध लावतो. अशा पद्धतीचा कारभार नागपूर शहरामध्ये अधिवेशनाच्या काळामध्ये जेव्हा सर्व मंत्रिमंडळ या ठिकाणी आहे, सर्व शासन या ठिकाणी आहे, सर्व नेते मंडळी आहे, त्या पीआयला सुद्धा आपण सस्पेंड केला पाहिजे ही एक माझी मागणी आहे. आणि CCTVच्या फुटेजच्या माध्यमातून जो कोणी आरोपी असेल, जो मास्क बांधून त्या फोटोग्राफरला त्यांनी लुटण्याचं काम केलं, त्याचा ताबडतोब या ठिकाणी सुगावा लागला पाहिजे ही या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून माझी सभागृहाला मागणी आहे. शासनाने गांभीर्याने दखल घेऊन उद्यापर्यंत निवेदन करावे. उद्यापर्यंत निवेदन करायला सांगितलं. आता विक्रम काय घेते मी नाही. सभापती महोदया, मी आपल्या एका अतिशय गंभीर विषयाकडे लक्ष वेधू इच्छितो. परवा सुद्धा मुंबई येथे आपण विधान भवनामध्ये विधानसभा अध्यक्षांची निवड झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे भाषण केलं त्याच्यामध्ये सुद्धा या विषयाकडे लक्ष वेधलेलं होतं की अधिवेशन काळामध्ये जी काही विधान भवनात गर्दी होते आणि जो एक प्रकारे बाजार हा शब्दाचा उल्लेख सुद्धा त्यांनी केलेला होता. सभापती महोदय, आपल्या इथलं विधान भवन तर त्या आकारानं लहान आहे. दुसऱ्या सभागृहामध्ये काय भाषण केलं सर, आपण या सभागृहात नाही करत. नाही, मी त्याचा संदर्भ देतो. भाषण काय केलं हे मी वाचून दाखवत नाही, संदर्भ देतो ती यासाठी की आपण या आपल्या पाठीमागे जी लॉबी आहे इथं ती लहान आहे त्या आकारानं. इथून जायला सुद्धा रस्ता, आता मी तिथून आलो तर 10 लोकांना बाजूला करून आलो सभापती महोदया. म्हणजे ज्या लोकांना पास दिले त्यांनी किमान बाहेर तरी मध्ये तरी एंट्री देऊ नये. सभापती, आमदारांना मंत्र्यांना जाता येत नाही. म्हणजे आता प्रत्येकालाच सगळे ओळखतात असं नसतंय सभापती महोदया. तर याच्याकडे आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः लक्ष वेधायला सांगितलेलं असताना सुद्धा त्याच्यावर उपाययोजना होत नसेल सभापती महोदय, तरी गंभीर बाब आहे. ते याची नोंद घेऊन कारवाई करावी अशी माझी विनंती आपणाला. ठीक आहे. शिष्टमंडळ आमचं यायचंय म्हणून पाससाठी पत्र द्यायची नाहीत कोणी सुद्धा, याचं मला नम्र विनंती आहे सगळ्यांना. अहो, पण असं आहे, प्रत्येक आमदाराची कधी ना कधी शिष्टमंडळ येत असतात आणि ती गरज असते लोकांची. निवेदनं घेऊन लांबून लोक येतात. त्या मला हे मान्य आहे की कमी लोकांनी यावं, थोड्या लोकांनी यावं, उगाच त्यांचं काम नाही. पण आता हे ठरवताना त्यांच्याकडे गंभीर शिष्टमंडळाचा मुद्दे असतात काही वेळेला बऱ्याच लोकांकडे, तेव्हाच पास दिले जातात. पण तरी लोकांची गर्दी या लॉबीमध्ये उभं राहू नये आणि विशेषतः फोटो काढणाऱ्या लोकांची, या दृष्टिकोनातून आम्ही त्यासाठी गंभीर लक्ष घालू. काय झालं सतेज पाटील, आता राज्यपालांचं अभिभाषण सुरू नाही का करायचं? आता काय होतं माहितीये का, जेवढं आपलं कामकाज चालतं तेवढी प्रत्येकाला खूप प्रेरणा येते. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनची बोला. आता शेवटचं पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन. सभापती महोदय, एक आपल्या माध्यमातून पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन असं आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील काळमवाडी धरणाला गेले 2 वर्षे गळती चालू आहे. आता सुद्धा प्रति सेकंद 277 लिटर पाणी या काळमवाडी धरणातून या ठिकाणी जात आहे. तर ते गळती थांबवण्यासाठी महत्वाचा विषय आहे. अजून त्याच्यावर कुठलीही कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही. सरकारचं या ठिकाणी लक्ष वेधू इच्छिते की लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि नाहीतर उन्हाळ्याला पुन्हा
संपूर्ण जिल्ह्यावर याचा ताण पडू शकतो हे आपल्या माध्यमातून सरकारला मी निदर्शनास आणून देतो. शंभूराजे देणार आहे. आपला विषय गंभीर आहे आणि गळती असेल तर ती तपासावी लागेल. आपण जलसंपदा खात्याला आपण सांगू वट्टीपाटाच्या धरणाची गळती आपण बंद करू. लागेल ना. काय चाललंय आता असं आहे अनिल परबजी, मी सांगतो थांबा जरा थांबा. परब साहेब तुम्हाला उत्तर माहिती आहे सगळं काय आहे ते. सामूहिक जबाबदारी. तुम्ही खाली बसा, खाली बसा. नाही ठीक आहे, खाली बस. मी उभी आहे, खाली बसा दोघही जण. अनिल परब महाजन साहेब खाली बसा. मी आता सभागृह थांबू का काम कर. तुम जायचंय का साहेबांना म्हणून तहकूब करायचंय का? हा नाही मग थांबा जर. खाली बसा, उत्तर ऐकून घ्या. हा समज देण्याच्या आधी हे पहा, त्यांना सगळं माहिती आहे की आणि अनेक वेळेला ही सामूहिक जबाबदारी असते. महत्वाचं असं की आपल्याला निवेदन येऊन त्याची दखल घेण्याशी मतलब आहे ना. परब साहेब तुम्ही संसदीय कार्यमंत्री होता. तुम्ही अहो परब साहेब तुम्ही संसदीय कार्यमंत्री असताना आणि परिवहन मंत्री असताना सुद्धा सामूहिक जबाबदारी म्हणून इतर खात्यांना आदेश देत होतात. असंच असतं त्याच्यामध्ये जे ते. ठीक आहे, आता ठीक आहे, दखल घेतलेली आहे. आता नाही बस बस पुरे खाली बसा सगळ्यांनी. त्याच्यामध्ये जे आहे ते नाही मी सांगितलं त्यांना, माझं मत सांगितलं. आता हे पहा, यांचे 289चा आग्रह आहे आपला, परंतु उत्तर द्यायला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघेही सभागृहात नाही आहेत तिथे. आणि 289चा विषय अतिशय त्या स्पेसिफिक डिपार्टमेंटचा आहे आणि त्याला सगळ्यांना एक उत्तर किंवा सरकारची काय तयारी आहे पाहिजे असतं. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की ते ज्या क्षणी येतील सभागृहात आज त्या क्षणी ते 289 मी घेते. त्यामध्ये जे आहे ते त्याच्या अगोदर माझं पूर्ण सामूहिक जबाबदारी आहे. पण सामूहिक जबाबदारी कसली आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये परब साहेब तुम्ही जरा शांत राहा. हां निदान नाही शांत राहा. त्यांना जास्त स्फूर्ती आली आहे. बसा खाली. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं हां आता काही विषय जे आहेत राज्यपालांचं अभिभाषण सुरू करायला पाहिजे आपल्याला. राज्यपालांचं अभिभाषण सुरू करायला नाही. तुम्हाला काय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आता पटकन बोला चला. अहो मुख्यमंत्री येतील ना, थांबा जरा येतील. घ्यायची नाही का? उत्तर नको आहे का सरकारचं? थांबा ना जरा, माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. माझी रिक्वेस्ट आहे, ते आल्यावरती सांगते ना मी. असं म्हटलं अहो पण ते तुम्हाला उत्तर पाहिजे ना. सचिन भाऊ सभापती महोदय, मी आता 10 मिनिटासाठी कामकाज थांबवते आणि माननीय मुख्यमंत्र्यांना सभागृहात पाचारण करा, कारण 289 घेऊन यायचं. ठीक आहे, चला 10 मिनिटं. हो 10 मिनिटासाठी थांबवलं फक्त. अहो येत आहेत म्हणजे आता त्यांची 289 पण घ्यायला पाहिजे.